म्हणजे ज्योतिषाला लक्षात यायला पाहिजे, एक जर मी फॅमिली घडवतोय आता, हे जर चुकलं माझं, तर 3 लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. आणि त्यात मेजर प्रॉब्लेम मुलींना जास्त येतो. पण बिचारी मुलगी आई वडिलांना सोडून त्या तिकडच्या घरात जाते. तिला ओळख नाही, पाळख नाही, काही नसते. इकडं दुःख आहे की आई वडील लांब आहेत माझ्यापासून. ते प्रेम करायचं अवघड. तिथे गेलं अन्न लोक त्या लगेच काय प्रेम करणार. सो किती ऍडजस्टमेंट करायची. त्यामुळे जर असं काय पत्रिकेचा घोळ झाला, तर जाणार कोणाकडे मग? कारण मुलगा तर जागेचा आहे, जागेवरच आहे ना. तिथून मुली आहे ना. मग आई वडिलांचं, मुलांच्या आई वडिलांचं कर्तव्य काय? ही एक मुलगी आहे की ज्या घरातनं आली आहे आणि ती पण तुमची मुलगीच आहे. मे बी मागच्या जन्मात ती मुलगी असू शकेल म्हणून तुमच्या घरात आलेली आहे ती. तेवढा रिस्पेक्ट द्या, तेवढं प्रेमानं बोला. काय चुकला, लहान आहे, कळत नाही, मॅच्युरिटी नाही आहे, दॅट यू हॅव टू ऍडजस्ट. त्या दोघांचं भांडण झालं तरी तुम्ही ते ऍडजस्टमेंट करून पुढे घेऊन जायला पाहिजे. असं गन पॉईंटला पकडून तुम्ही हे असंच वागता असं करू शकत नाही. आणि एंटायर लाईफ बदललेलं आहे त्या बिचारीचं. आता मुलीकडे बोलू, मुलांच्याकडून असं बोलू शकतो. काही वेळा मुलं पण ॲडॅमेंट असतात. मग आई का म्हणेल ते बस, उठ म्हणजे उठ, बस म्हणजे असं पण होतं. त्यामुळे प्रॉब्लेम येतो. दोघांच्याकडं आता म्हणून आपल्याला लग्न करताना काय करायला लागतं, की हा मुलगा बायकोवर प्रेम करणार आहे की नाही, अच्छा, त्याला संसाराची आवड आहे की नाही, हे पण महत्वाचं आहे ना. आता मला एकटंच राहायचंय, नंतर काय लग्नच करा, आई वडिलांना सांगितलं म्हणून मी लग्न करतो, असं पण असतं.